और पहली ओवर लेकर आए हैं कानकुन की राजधानी चाउड़ियन से। बिंदेश आई है काफी तेज गेंद, लेकिन गति परिवर्तन करने की नादानी में काफी बाहर जाती हुई गेंद। वाइड का इशारा अंपायर का, और इस तरीके से पहला रन यहां जोड़ता हुआ अतिरिक्त रूप में। बिंदेश की अगली गेंद, और इस बार बल्ले सिर्फ बल्ले को दिशा दी उन्होंने। तब तक एक रन लेने का मौका, और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 2 रन बनी है। पहली ओवर पावर प्ले के तौर पर खिलाई जा जरूर रही है, और उसका फायदा प्रारंभिक जोड़ी जिस तरीके से मैदान में आई है और बड़े बड़े बल्लेबाजी के रूप में जाने जरूर जाते हैं, लेकिन देखना पड़ेगा किस तरीके से बल्लेबाजी कर पाते हैं। शाम ढलती हुई, मौसम सुहाना, दिल दीवाना, लेकिन बिंदेश फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्क पर। अगली गेंद लेविस के लिए जोरदार अपील, और बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद, और महेंद्र सिंह धोनी के स्थान पर खड़े हुए खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। और बहुत बड़ा धक्का यहाँ लगता हुआ लेविस के रूप में। हालांकि बहुत बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर जरूर थी। हालांकि टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट के इतिहास के पन्नों में जाकर अगर देखा जाए, हालांकि निश्चित रूप से 2000 से ज्यादा मैचों का अनुभव, और उनके फलस्वरूप प्रारंभिक बल्लेबाज के रूप में उनको मैदान में उतारा जरूर गया था, लेकिन उनका बल्ला चला नहीं। लेकिन नए बल्लेबाज आए हैं और रनआउट का मौका, लेकिन निशाना यहाँ गलत होता हुआ। हालांकि निश्चित रूप से एक मौका जरूर था, लेकिन गेंदबाज थोड़े से निराश दिखते हुए, और इस एक रन के साथ स्कोर धीरे से बढ़ता हुआ 3 रन बने हैं। और इस बार गिफ्ट के रूप में आप गेंद डालेंगे तो निश्चित रूप से उनका नतीजा यहां दिख रहा है, और बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ डाबर च्यवनप्राश छक्का। रुके ना तो झुके ना तो अंदरूनी शक्ति है तेरे पास। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 9 रन बने हैं। पहली ओवर पावर प्ले के तौर पर खिलाई जा जरूर रही है, लेकिन एक सफलता के बावजूद, और इस बार रिप्ले के तौर पर खेला हुआ शॉट, वही नतीजा यहां दिखता हुआ 6 रन के लिए। और जिस तरीके से बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, और वही सोच विचारधारा यहां बल्लेबाज रखता हुआ, और देख लीजिएगा अंजाम, और इस शॉट में उतनी शक्ति नहीं, और काश उन्होंने डाबर च्यवनप्राश खाया होता तो निश्चित रूप से ये तीसरा छक्का यहां लग जरूर सकता था, लेकिन प्रकृति को मंजूर नहीं। काश मेरे शरीर पर कांटे होते तो लोग हमें गुलाब के नाम से जानते, लेकिन प्रकृति को मंजूर नहीं, और इस तरीके से ये दूसरा विकेट यहां गंवा चुके हैं दीपक के रूप में। और नए बल्लेबाज आए हैं प्रजोत, प्यार से लोग उनको मुन्ना के नाम से जानते हैं। एक ओवर समाप्त होने के बाद 15 रन बने हैं 2 खिलाड़ी आउट होने के बाद। प्रारंभिक जोड़ी मैदान में आई जरूर गई थी, अपना दमखम दिखाने की सोच विचारधारा उनके पास जरूर था। बड़े शॉट, हालांकि निश्चित रूप से 2 छक्के लगाए जरूर गए थे।
और दूसरी ओवर लेकर आए हैं हैंडपैटर स्पोर्ट्स क्लब की तरफ से। और इस बीच काफी अच्छी गेंद, गति यहां दिखाई जरूर गई है, आड़े बल्ले से खेलने की कोशिश ग्रतिक द्वारा, लेकिन पूरी तरह से चूके गेंद और बल्ले में संपर्क नहीं। और इस बीच हालांकि थोड़े से कदम डगमगाए जरूर है, लेकिन फिर एक बार तैयार होता हुआ गेंदबाज। और इस बीच फिर एक बार बहुत अच्छी गेंद, प्रवीण की इंटरनल मेमोरी से इस गति की बात की जाए तकरीबन 85 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से छोड़ी हुई गेंद, गति उस गेंद को पूरी तरह से पढ़ नहीं पाई, लेकिन चेहरे पर यहां कॉल की एडवर्टाइज दिखती हुई। और इस बार तो गेंद को खेलने की कोशिश की जरूर गई थी, लेकिन लेग साइड से काफी बाहर, वाइड का इशारा अंपायर का। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन बने हैं, दूसरी ओवर प्रगति पर चलती हुई। और इस बीच बल्ले का फेस खोलकर खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन आत्मविश्वास भरा शॉट नहीं था। लेकिन जब तक खिलाड़ी आकर उस गेंद को फील्ड करे, थ्रो करे, एक रन लेने का मौका, और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन बने हैं। थ्री ब्रदर्स कौन सा भाई अपने इस मुकाबले में एक तरीके से रोशनाई डाल पाएगा, लेकिन इस बार मुन्ना के बल्ले से निकलता हुआ 6 रन के लिए। और चक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 23 रन बने हैं। और हम पहले ही जिक्र कर चुके हैं कौन सा भाई। और फिर एक बार, हालांकि निश्चित रूप से कहना पड़ेगा ओवर कॉन्फिडेंस आदमी को हरा सकता है। हालांकि एक शॉट आपके बल्ले से लगा जरूर गया था, लेकिन इस बार गति परिवर्तन किया गेंदबाज ने। और जानते हैं हालांकि लगातार वो उस शॉट की तलाश में रहेंगे। और इस बार फुलटॉस होती हुई गेंद, और नतीजा यहां 6 रन के लिए होता हुआ। दो ओवर समाप्त होने के बाद 29 रन बने हैं। खराब शुरुआत के बावजूद यहां अच्छे रन अब तक बने हैं। तीसरी ओवर लेकर आए हैं वैष्णव, आए हैं। लेकिन फिलहाल कदम यहां जिस तरीके से उनको, और इस बीच काफी शानदार शॉट ग्रतिक के बल्ले से निकलता हुआ, रामदेव बाबा पतंजलि दंत कांति चौका। मसूड़ों में जान तो दांतों की शान यहां देखती हुई। और इस चौके की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 33 रन बने हैं। थ्री ब्रदर्स का स्कोर। अगली गेंद, और इस बीच टप्पा पड़ने के बाद थोड़ी ऊंची उठती हुई गेंद को खेलने की कोशिश, गेंद और बल्ले में संपर्क नहीं। एनपैटर स्पोर्ट्स क्लब और थ्री ब्रदर्स के बीच ये मुकाबला चलता हुआ तीसरी ओवर प्रगति पर चलती हुई पहली इनिंग की। और इस बीच हेलीकॉप्टर शॉट खेलने की कोशिश, लेकिन इसके साथ तीसरा विकेट ग्रतिक के रूप में लगता हुआ थ्री ब्रदर्स को।
ग्रतिक आउट होने के बाद नए बल्लेबाज दर्शन आए हैं। मातृभूमि के मट्टी से आशीर्वाद लेता हुआ दर्शन। और इस बीच नीचे रहती हुई गेंद को खेला जरूर गया है। बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद, जब तक खिलाड़ी आकर्ष गेंद को फील्ड करे, थ्रो करे, एक रन लेने का मौका और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 रन बने हैं तीन खिलाड़ी आउट होने के बाद। और इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन खिलाड़ी वहां मौजूद जरूर था। कोशिश यहां की जरूर गई थी, लेकिन गेंद तकरीबन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन के लिए। और इस चौके की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 38 रन बने हैं। और इस बीच मुन्ना फिर एक बार रिवर्सिप खेलने की कोशिश, अच्छी गेंदबाजी और इस तरीके से 3 ओवर समाप्त होने के बाद 38 रन बने हैं। आप कहीं मत जाएंगे, हम लौटेंगे एक छोटे से पानी ब्रेक के बाद। और चौथी बॉल लेकर आए हैं साईराज और उनका सामना करेंगे दर्शन। और इस बीच स्ट्रेट ड्राइव खेला है, खिलाड़ी मौजूद जरूर है, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन के लिए। छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 44 रन बने हैं। इस बार जमीन के सारे खेला है, खिलाड़ी वहां मौजूद, जब तक फील्ड करे, थ्रो करे, एक रन लेने का मौका और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 45 रन बने हैं। चौथी ओवर प्रगति पर चलती हुई साईराज, हालांकि अनुभव उनके पास है जरूर, लेकिन शाम जिस तरीके से डल रही है और इस पिच पर रन निकालना थोड़ा सा मुश्किल तो है जरूर, लेकिन अपने आप से बल्लेबाज हर भाई अपना दमखम यहां दिखाता हुआ थ्री ब्रदर्स का। और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 46 रन बने हैं तीन खिलाड़ी आउट होने के बाद। थ्री ब्रदर्स का स्कोर। और इस बीच बहुत अच्छी गेंद और इसके साथ यहां चौथा विकेट गंवा चुके हैं दर्शन के रूप में। और नए बल्लेबाज आए हैं उत्कर्ष। और इस बीच शॉट तो निश्चित रूप से खेला जरूर है, लेकिन जिस तरीके से आत्मविश्वास भरा शॉट नहीं, लेकिन तब तक एक रन यहां जोड़ता हुआ और यहां गलती, लेकिन और एक विकेट यहां रनों की रफ्तार को बढ़ाने के नादानी में अपना विकेट गंवा बैठे। और नई बल्लेबाज आई है पूर्ण।
और इस बीच बहुत अच्छी गेंद, हालांकि अंपायर से मांग जरूर कर रही है। और इस तरीके से 3 ओवर समाप्त होने के बाद 47 रन बने हैं, 4 खिलाड़ी आउट होने के बाद। अमा- 4 ओवर समाप्त होने के बाद 47 रन बने हैं, 5 खिलाड़ी आउट होने के बाद अंतिम ओवर लेकर आए हैं साजल। और इस बीच बहुत अच्छी गेंद, टप्पा पड़ने के बाद थोड़ी ऊंची उठती हुई आड़े बल्ले से खेलने की कोशिश मुन्ना द्वारा। और इस बार गेंद और बल्ले में संपर्क हुआ जरूर, लेकिन ये संपर्क आपके लिए यहां संजय दत्त बनता हुआ। और छठवां विकेट यहां गंवा चुके हैं थ्री ब्रदर्स। बैट्समैन ने प्लीज हेलो। बैट्समैन नेम प्लीज हेलो। सचिन आए हैं, नए बल्लेबाज, लेकिन सचिन को यहां तेंदुलकर बनने का मौका। और गेंद तकरीबन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन के लिए। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 53 रन बने हैं, अंतिम ओवर प्रगति पर चलती हुई। और इस बार बड़ा शॉट खेलने की नादानी में अपना विकेट गंवा बैठे। और इसके साथ 7वां विकेट यहां गंवा चुके हैं थ्री ब्रदर्स। हर ब्रदर्स अपना योगदान यहां दे जरूर रहे थे, लेकिन उस तरीके से बल्लेबाजी अब तक देखने को मिली नहीं। हालांकि जिस तरीके से 53 रन अब तक बनाई गई है अंतिम ओवर, हालांकि निश्चित रूप से 2 गेंदे अंतिम ओवर की शेष जरूर है। और नई बल्लेबाज आई है गौरव। और आते आते उन्होंने शॉट को खेला जरूर, और वही सोच विचारधारा यहां गौरव के बल्ले से निकलता हुआ। डाबर च्यवनप्राश छक्का, रुके ना तू झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 59 रन बने हैं। और इस बीच ऑफसाइड से काफी बाहर, और वाइड का इशारा अंपायर का जरूर चुका है, लेकिन तब तक अपना दोनों खिलाड़ी जिस तरीके से दौड़ लगाई, 1 रन यहाँ निश्चित रूप से बनता हुआ। और इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 61 रन बने हैं। और इस बार बड़ा शॉट, लेकिन खिलाड़ी वहां मौजूद जरूर है। और इस तरीके से 8वां विकेट यहां गंवा चुके हैं। पहली इनिंग यहां समाप्त हो चुकी है। 61 रन बनाए गए हैं, और 62 रनों का लक्ष्य यहां रखा जरूर गया है हैंडपेटर स्पोर्ट्स क्लब के लिए।
थँक्यू डीजे. धन्यवाद सन्मान श्री प्रवीण देसाई. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देवळकरचा संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक नमस्कार. यंग मराठा मराठा चषक 2022 यंग मराठा स्पोर्ट्स क्लब कानकोन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा या शुभारंभाचा दिवसाची सांगता करणारा हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी आणि ही पुरस्कृत केली होती सन्मानित श्री सुनील कालाकोटी यांच्याकडनं. या स्पर्धेत आकर्षक कॅप आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुरस्कर्ते आहेत सन्मानित श्री दावल कलेक्शन्स. या स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या अंगावरती आपल्याला टी शर्ट पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या लोगोमध्ये आणि ही टी शर्ट स्पॉन्सर्स केलेली सन्मानित श्री जितू देसाई. सॉफ्ट ड्रिंक्स स्पॉन्सर्ड केले आहेत पुरस्कृत केले आहेत सन्मानित श्री रुपेश शेठ देसाई. रेड बुल स्पॉन्सर्ड केले आहेत सन्मानित श्री सर्वानंद कानकोणकर. या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतोय. वळूया शेवटच्या सामन्याकडे. 5 षटकांमध्ये 61 धावांचा डोंगर उभा केला जातोय आणि 62 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हँड फायटर्स क्रिकेट संघाला पहिली शुभारंभाची लढत फ्रेंड्स 11 खोतेगाव विरुद्ध साईबाबा 11 या दोन संघादरम्यान झाली होती आणि शुभारंभाच्या लढतीमध्ये 30 धावांनी विजय संपादन केला होता तो साईबाबा 11 क्रिकेट संघाने. अर्थात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरला होता तो पंकज नावाचा फलंदाज. बघावं लागेल या सामन्यातील सामनावीराचा किताब हा कुठच्या खेळाडूकडे. बरेटो हा गोलंदाज स्क्रीनवरती येतोय. जी जबाबदारी लेविस बरेटो वरती दिली जात आहे. प्रारंभीचं निर्णायक जोखीमग्रस्त षटक हाताळताना दिसतोय तो उजव्या हाताचा गोलंदाज लेविस बरेटो. यावेळी मात्र चूक होते. चेंडू मिळतोय आखूड टप्प्याचा. चेंडूला फिरकावलं जात आहे लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. अभय पागी याच्या बॅटमनना एक सुंदर देखणा चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या साह्याने आपलं खातं उघडताना दिसतोय अभय पागी नावाचा फलंदाज. यावेळी अतिरिक्त दबाव पाहायला मिळतोय लेविस बरेटो या गोलंदाजावरती. लेंथ आणि लाईनवरनं भरकटताना दिसतोय आणि चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या नाममात्र 5 धावा. यावेळी फटका मिस टाइम होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला शतरक्षक सापळा पाहायला मिळतोय. धाव घेणं थोडस कठीण होऊन बसतंय. ते हँड फायटर्स क्रिकेट संघाला सलामीची प्रारंभीची जोडी अभय पागी त्याच्या साथीला वैष्णव पेडणेकर हा नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने. या सुरेख चेंडू बॅटची लेमन कट घेतोय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. एक मोठा फटका निघाल्यानंतर सुरेख परते सुरेख कमबॅक लेविस बरेटो या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय अवघ्या 5 धावा बिनबाद धावफलकावरती 62 धावांचा पाठलाग करताना हँड्स फायटर क्रिकेट संघ. यावेळी बॅकफुटला येतोय आपल्या फटक्याला जागा बनवतोय. चेंडू जातोय जमिनीला घरंगळत काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने. चेंडूवरती ताबा मिळवला जातोय तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची सुसंधी मिळते अभय पागीला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येत बदल होतोय 6 धावा बिनबाद धावफलकावरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू लेविस बरेटो या गोलंदाजाचा. आतापर्यंत किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं जात आहे ते फलंदाजांना. यावेळी डावकराचा फलंदाज वैष्णव पेडणेकर. प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. जर पहिलं पॉवर प्लेचं षटक 2 शतरक्षकांना सुसंधी होती 38 सर्कलच्या बाहेर शतरक्षण करण्याची आणि या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला गेला तो वैष्णव पेडणेकरचा. अजूनही खातं उघडणं हे बाकी क्रमप्राप्त. वैष्णव पेडणेकरला पहिल्या षटकाचा 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि अवघ्या 6 धावा किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल ती लेविस बरेटो या गोलंदाजाची. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी
गोलंदाजीच्या स्क्रीनवरती दीपक भगत हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला शतरक्षक सापळा आणि अभय पागीची खेळी समाप्त होताना दिसतंय ती अवघ्या 5 धावांवरती. थँक्यू डिझे. सलामीवीर अभय पागे मात्र ते क्षेत्ररक्षणाची अवैध भिंत भेदण्यात अपयशी ठरताना दिसतोय आणि डीप स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक यावेळी मात्र कुठचीही चूक करताना दिसत नाही. पहिला हादरा पहिला एक मोठा मासा गळाला लागतोय तो हँड्स फायटर क्रिकेट संघाचा अभय पागे नावाचा फलंदाज. नवीन फलंदाज नंबर 3 वरती पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू हा डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. नंबर 3 वरती आलेला फलंदाज रजत पागे एका मोठ्या फटक्याने खातं उघडताना दिसतोय तो हँड्स फायटर क्रिकेट संघासाठी. यावेळी खराब चेंडू लोअर फुल टॉसचा चेंडूला भिरकावलं जात आहे डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. गोलंदाज दीपक भगत वरती आक्रमण केलं जात आहे तो रजत पागे यावेळी आपला वर चष्मा जलवा दाखवताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार हे त्याच्या फलंदाजी मधनं पाहायला मिळत आहेत आणि षटकारांच्या ऑन हॅट्रिक वरती रजत पागे. यावेळी सुरेख चेंडू सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. ब्लॉक होल पदीचा सुरेख चेंडू सरळ वेध घेतोय एस्टेनचा. मधली एसटी उकडली जाते ती रजत पागेची आणि तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय रजत पागे या फलंदाजाला. थँक्यू डिझे. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक हे प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 2 नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत सुनील पागे आणि वैष्णव पेडणेकर. दोन्ही फलंदाजांना खातं उघडणं हे क्रमप्राप्त बघावं लागेल. सुनील पागे हा ऑन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. डाव्या इष्टीवर खराब चेंडू पंच सदगिरी नाईक यांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात लेंथ आणि लाईन वरनं भरकटला जातोय गोलंदाज दीपक भगत नावाचा. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल फ्लिक आणि सुरेख क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा अथवा सुदैवी एक भाग्याची साथ मिळते ती फलंदाज सुनील पागीसाठी आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिटचा इशारा दिला जातोय अर्थात डावखुऱ्याचा फलंदाज वैष्णव पेडणेकर याला ही नामी संधी मिळते. तर मिळालेल्या संधीचं सोनं केलं जाईल का वैष्णव पेडणेकर या फलंदाजाकडनं. जर्सी नंबर 10 आपल्याला पाहायला मिळतोय हँड्स फायटर क्रिकेट संघाचा. यावेळी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला मात्र प्रयत्न राहतोय एका अचूक टप्प्यावरचा चेंडू ज्या चेंडूची निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती दीपक भगत याच्या गोलंदाजीवरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका निघतोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय आणि मॅजिक फिगर धावफलकावर पाहायला मिळत आहे 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
यंग मराठा मराठा चषक 2022 यंग मराठा स्पोर्ट क्लब कानकोन आयोजित ही भव्य दिव्य लीग टेनिस क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा शुभारंभाचा दिवस आणि शुभारंभाच्या दिवसातील ही सांगता करणारा शेवटचा सामना तो हँड फायटर्स विपक्ष गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. गौरव पागे नावाचा गोलंदाज. हँड फायटर्स विपक्ष थ्री ब्रदर्स हा सामना पाहायला मिळतोय. यावेळी झेल टिपण्याची नामी संधी दूरवरना शतरक्षक झेल खाली आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ थोडासा यावेळी चुकताना पाहायला मिळतोय. दुहेरी धाव घ्यायची की एकेरी धावीवरती समाधान मानवायचं या द्विधा मनस्थितीत मध्ये दोन्ही फलंदाज या मैदानावरती पाहायला मिळाले. एकेरी धावसंख्येने 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजीवरती बदल. गौरव पागी या गोलंदाजाची वर्णी आपल्याला पाहायला मिळत आहे ती थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडनं. यावेळी सुरेख ओव्हरपिच प्रकारचा चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने 6 धावा. यस डीजे. 29 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाज याला संधी मिळाली हात खोलण्याची. यस थँक्यू डीजे. सुनील पागी याच्या बॅटमनना सुरेख देखना फटका निघतोय. 2 चेंडूंवरती 7 धावा आतापर्यंत जोडल्या जात आहेत त्याच्या खाती. यावेळी सुरेख तेज तर्रार चेंडू म्हणावं लागेल. एक तिखट मारा कडवा प्रत्युत्तर पाहायला मिळतंय गोलंदाज गौरव पागीकडनं. या चेंडूवरती फलंदाजकडे कुठचंही उत्तर न होतं तर निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गौरव पागे याच्या गोलंदाजीवरती. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख फटका डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय. डीप लॉंगनचा शतरक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख ताबा मिळवल्यानंतर सुरेख फेकी ही स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतंय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतंय 30 धावा म्हणजे निम्मा टप्पा इथं ओलांडला जातोय तो हँड्स फायटर्स क्रिकेट संघाकडनं. समीकरण येतंय 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. यावेळी शॉर्ट प्लेन पाहिजेचा चेंडू काऊ कॉर्नरला शतरक्षक सापळा पाहायला मिळतोय आणि तिसरा हादरा बसतोय तो हँड्स फायटर्स क्रिकेट संघाला. डीजे. नवीन फलंदाज बिंदेश पागी यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. त्याच्या साथीला सुनील पागी ही जोडी मैदानावरती. अतिशय सुरेख वेगवान चेंडू म्हणावं लागेल. गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू थेट विसावतोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. फलंदाज बिंदेश पागीकडे कुठचंही उत्तर न होतं तर 3 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित समीकरण येत आहे ते 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. इथून मात्र फलंदाजांना जोखीम पत्करावी लागेल. एका बाजूने आक्रमण म्हणता येणार नाही तर दोन्ही बाजूने हल्ला चढवावा लागेल कारण इथून बेंगलोर खूप लांब पाहायला मिळत आहे आणि 12 चेंडू 32 धावा हे समीकरण सोडवायचं असेल तर मात्र विस्फोटक फलंदाजी ही अति आवश्यक. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू ज्या चेंडूवरती यष्टीरक्षक चकवा देतोय मात्र जीवघेणी धाव अस्तित्वात नसलेली धाव. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा आणि सुनील पागे बिंदेश पागे या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय ते 4थ्या गड्याच्या रूपात.
थँक्यू डीजे. गोलंदाजीवरती ग्रतिक पागे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुनील पागे याला साथ देण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय तो योगेश पागे. यावेळी सुरेख चेंडू मधल्या यष्टीवरचा वेगवान चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा यावेळी फसला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ते ग्रतिक पागे याच्या गोलंदाजीवरती तेज थर्रार तिकट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पाहिजेचा चेंडूला टोलवलं जातंय. डीप स्कोर लेगचा शतरक्षक येतोय सुरेख फेकी ही नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतंय आणि दुसरी धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसतंय ती या चेंडूवरती. 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण येतंय 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. योगेश बागे लोअर फुलटॉसचा चेंडू मात्र डीप लॉंगॉन शतरक्षक झेल खाली येतोय. 5वा हादरा बसतोय हँड्स फायटर क्रिकेट संघाला तो योगेश बागे याच्या स्वरूपात. बनावं लागेल. विस्फोटक फलंदाजीची अति आवश्यकता. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे तंत्र अवलंब करावं लागेल. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव निघतोय. एकेरी धावसंख्येने 33 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 ग्रतिक पागी हा गोलंदाज आतापर्यंत 4 चेंडू हाताळतोय. अजूनही 2 चेंडू म्हणजे येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूंवरती 29 धावांची आवश्यकता. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बहुधा मिस टाइम होतोय. फटका अर्थात हँड्स फायटर्स क्रिकेट संघ थोडस बॉडी लँग्वेज सांगून जात आहे. खांदे झुकलेले दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हँड्स फायटर क्रिकेट संघाचं. मात्र संघर्ष करावा लागेल या मैदानावरती. हारावही जो लढा नाही. सांघिक धावसंख्या 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. जयदीप पागे त्याच्या साथीला सुनील पागे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे ती हँड्स फायटर्स क्रिकेट संघाची. यावेळी गोलंदाज ग्रतिक पागेचा हा चेंडू फलंदाज मात्र विचार विनिमय करत होता की या चेंडूला कशा प्रकारे उत्तर द्यावं. अखेरच्या क्षणी तो चेंडू निर्धाव केला जातोय. ग्रतिक पागेच्या गोलंदाजीवरती समीकरण येत आहे 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. या इनिंगची सांगता करणारे षटक गोलंदाजीसाठी 3 ब्रदर्स क्रिकेट संघाकडनं नेहाल चारी हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. अर्थात वेगवान गोलंदाजी करण्याचा मानस असेल तो नेहाल चारीचा. यावेळी पहिला चेंडू अतिरिक्त उसळी. ज्या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. ही स्पर्धा आपल्याला गोवा लाईव्ह कास्टच्या माध्यमातून प्रसारित होताना दिसतंय. नेहाल पर्वतकर, अक्षय खांडेपारकर आणि शिवम शिंदे ही युट्यूबची टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र वेगवान चेंडू अतिरिक्त उसळी. पंच सदगरी नाईक यांचा इशारा हा अतिरिक्त धावेचा. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर आजच्या दिवसामध्ये एक सुरेख गुणलेखन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोरिंग काउंटिंग उद्धव मुळगावकर आणि त्यांच्या सोबत करण शेठ देसाई. यावेळी फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. ताकद नव्हती. चेंडू उंची प्राप्त करतोय. 6वा हादरा बसतोय हँड्स फायटर्स क्रिकेट संघाला
तो 35 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज साजल नाईक मैदानात पावलं टाकताना दिसतोय. हँड्स फायटर क्रिकेट संघासाठी फटका मिस टाइम होतोय. झेल टिपण्याची नामी संधी, शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळतंय. सामर्थ्यपणाला लागलं होतं ते क्षेत्ररक्षकाचं. अखेरच्या क्षणी चेंडू दूर राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघतोय, ज्या एकेरी धावसंख्येने साजल नाईक आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सामन्याची औपचारिकता तेवढी बाकी दिसते. या सामन्यावरती पकड मजबूत करताना दिसतोय. नॉन स्ट्राईक वरती धोका आणि तो धोका पत्करला जातोय फलंदाज कडना. 7वा हादरा बसतोय हँड्स फायटर्स क्रिकेट संघाला. धावचीच्या स्वरूपात 7व्या गाड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय ते जयदीप पागे या फलंदाजाला. शेवटचे 2 चेंडू आजच्या दिवसाची इनिंग सांगता करणारे हे चेंडू नेहाल चारे हाताळताना दिसतोय आणि या विजयाची सांगता आपल्याला पाहायला मिळतंय. पकड मजबूत करतोय तो थ्री ब्रदर्स क्रिकेट संघ. यावेळी अतिरिक्त धाव पाहायला मिळतंय. पंच सदगिरी नाईक यांचा अतिरिक्त इशारा. 37 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण येत आहे. 2 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कारच या सामन्याला वाचवू शकतो आणि चमत्कार नेहमी हे प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने घडत असतात. यावेळी मात्र एकेरी धाव निघते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 38 धावा आणि यावेळी मात्र नक्कीच शिक्कामोर्तब केले जाईल. आमच्या मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांना समजलंय की सामना कुठचा संघ जिंकेल. मायबाप प्रेक्षक हे परतीच्या प्रवासाला निघताना दिसत आहेत आणि समीकरण येत आहे 1 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा, अर्थात एका निर्धाव चेंडूने आजच्या दिवसाची सांगता होताना दिसत आहे आणि आजच्या दिवसाची विजयाने सांगता करताना दिसतोय तो थ्री ब्रदर्स क्रिकेट संघ आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाचा गोलंदाज, अर्थात ज्याने सुरेख दर्जेदार गोलंदाजी केली, तो फलंदाजी केली, अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरतोय मिस्टर दीपक भगत.